ओके. त्याच्यामध्ये काही नवीन गोष्टी आहेत जे नवीन इन द सेन्स की त्याचा ऑप्शन पण आहेत आपल्याकडे जे आपण बघितले जसा फिल्टरिंग वगैरे झाला. सो त्याच्या अपोजिटला पण अजून काही गोष्टी आहेत जे आपण याच्यामध्ये आज बघणार आहोत. ठीक आहे. व्हॉट इफ अनालिसिस मध्ये जे तुम्ही शीट मला पाठवली आहे त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे व्हॉट इफ अनालिसिस, राईट? त्याच्यामधला आता इफ आपण व्हॉट इफ अनालिसिस बघायला गेलो ना डेटामध्ये इथे ऑप्शन आहे सी व्हॉट इफ अनालिसिस. त्याच्यामध्ये तीन ऑप्शन्स आहेत सिनारिओ, गोलसिक अँड डेटा टेबल. सो आपण वन बाय वन बघूया त्याच्यामध्ये. फर्स्ट आहे सिनारिओ मॅनेजर. सिनारिओ मॅनेजर मीन्स काय? आता इथे जसं मी हा एक एक्सेलचा बजेट बनवलेला आहे, ठीक आहे, मंथली बजेट एक्झाम्पल. सो इफ माझा रेंट मी पे करतोय 1500, लाईट बिल 1200, ट्रॅव्हलिंग 800, like LIC 150 and other expenses 350, राईट? सो इफ मी प्रत्येक महिन्यामध्ये हा बजेट प्रिपेअर करतोय तर प्रत्येक महिन्यात मला सेम माझं एक्सपेन्सेस तर माझं सेम असणार आहेत. थोडाफार एक दोन एक्स्ट्रा वाढतील किंवा कमी होतील, राईट? मग ते प्रत्येक वेळेला मला नवीन नवीन बनवायची गरज नाही लागली पाहिजे. त्यासाठी आपण काय करू शकतो ना, एक्सपेन्सेस सिलेक्ट करायचे फक्त. डेटामध्ये यायचं. इथे व्हॉट इफ अनालिसिस आहे. याच्यामध्ये फर्स्ट आहे सिनारिओ मॅनेजर. इकडे तुम्ही सिनारिओ मॅनेजर करून जसं इथे मी जॅन आणि फेबचा ऍड करून ठेवलेला आहे, राईट? मग ऍड करून इथे मार्च टाकू शकतो आपण. एक्झाम्पल सांगतोय मी, मार्च टाकलं, ओके केलं की इथे एक्सपेन्सेस येईल. मग इकडे तुम्हाला मार्चचे एक्सपेन्सेस शो करायचे आहेत, ठीक आहे. समजा इथे 170 झालं मार्चमध्ये, देन इकडे 380 झालं अँड देन ओके झालं. इथे तीन ऍड झाले. आता इफ तुम्हाला मार्चचं बघायचं डायरेक्टली मार्च सिलेक्ट करून तुम्ही शो करू शकता. तिकडे अमाऊंट मध्ये चेंजेस होणार. फेब करायचंय फेब करून शो करू शकता. जॅनचं करायचं जॅन करून शो करू शकता. म्हणजे कसं रिपिटेशन नाही होणार वर्कचं. ओके. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे डेटा टॅबमध्ये गोल सिक्स. गोल सिक्स म्हणजे काय? बेसिकली इथे माझा आयटम दिलाय एक्झाम्पल माझा मला पेन सेल करायचा आहे आणि मला टार्गेट दिलेलं आहे 150. ओके. मग माझा रेट आहे 75 आणि क्वांटिटी मी सेल केले 10. तेव्हा जाऊन माझे अमाऊंट होते 750. ओके. सो इफ माझं टार्गेट 150 असेल तर मग मला किती सेल करावा लागेल किंवा किती क्वांटिटीज मध्ये सेल करावा लागेल ते आपल्याला तिथे मेन्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण तसे यूज करतो, ठीक आहे. अमाऊंट्स वरती क्लिक करायचं, फॉर्म्युलावरती यायचा, सॉरी डेटामध्ये यायचं, व्हॉट इफ अनालिसिस, गोल सिक्स, आणि याच्यामध्ये सेल हा ऑलरेडी सिलेक्टेड असतो. टार्गेट व्हॅल्यू टाकायची इथे जे पण तुमची टार्गेट व्हॅल्यू असेल. एक्झाम्पल जसं माझं 150 आहे आणि इथे टाकायचा तुमचा रेट किंवा हा रेट अँड देन वेट, ओके करायचा. सो ही जी पण अमाऊंट असेल ती अमाऊंट अचीव करायला मला किती क्वांटिटी सेल करावी लागतील त्याचा तो आउटपुट देईल मला. क्लिअर? त्यानंतर थर्ड आहे व्हॉट इफ अनालिसिस टेबल वाईज. टेबल वाईज म्हणजे काय? आता माझ्याकडे 500 क्वांटिटीज मला सेल करायच्या आहेत, ₹5 इचने. तेव्हा जाऊन मला 60% मार्जिन भेटेल त्याच्यामध्ये, ठीक आहे. जो 1500 एक्झाम्पल माझं येत आहे. तर आता ही सेम कंडिशन असेल तर ही आउटपुट येते माझं, राईट? जर असं कंडिशन असेल तर की 300 क्वांटिटी सेल करायच्या आहेत ₹3ने, 400 क्वांटिटी सेल करायच्या आहेत ₹4ने, 500 करायचे आहेत ₹5ने, 700 करायचे आहेत ₹6ने. देन हे रुपीज वाईज चेंजेस होत राहणार. मग हे जर सगळे एक सोबत आपल्याला जर फाइंड आउट करायचे असतील तर त्याला खूप टाइम लागेल इफ आपण इंडिव्हिज्युअली करायला गेलो तर, राईट? मग ते आपण इथे इंडिव्हिज्युअली न करता ऍट सेम टाइमला पूर्ण डेटा फाइंड आउट करून घेणार आहेत. त्यासाठी तुम्हाला पहिले इथे फाइंड आउट करायचं आहे की काय आउटपुट पाहिजे. सो आउटपुट काय आपला इक्वल्स टू क्वांटिटी इंटू प्राइस इंटू पर्सेंटेज. एंटर. हा आपला आला एक रेफरन्स आला आपला. हा आपण रेफरन्स त्याला देणार पूर्ण टेबल सिलेक्ट करून. डेटामध्ये जायचं, व्हॉट इफ अनालिसिस, डेटा टेबल. याच्यामध्ये फर्स्ट आहे रो इनपुट. याच्यामध्ये तुम्ही देणार त्याला क्वांटिटी. आणि सेकंड आहे सेल इनपुट ज्याच्यामध्ये आपण त्याला देणार प्राइस आणि ओके. आलं? म्हणजे इफ 300 क्वांटिटीज ₹3च्या हिशोबाने सेल केलं तर 540 येणार. तर 400 क्वांटिटीज ₹3च्या हिशोबाने सेल केलं तर 720 येणार. मग तेच 400 परत आपण ₹4च्या हिशोबाने सेल केलं तर 960 येणार. हे अशा टाईपने तुम्ही व्हॉट इफ अनालिसिस करू शकता, ठीक आहे.
त्यानंतर एक होतं फॉर्म्युला ऑडिटिंग, राईट? जे त्याच्यामध्ये ऑप्शन आहे. फॉर्म्युला ऑडिटिंग म्हणजे काय असतं, तर इफ मी इकडे एक्झाम्पल नंबर टाकतोय, ओके, आणि इथे मी त्यांचं ऍडिशन करतोय, इक्वल्स टू दिस अमाऊंट प्लस दिस प्लस अँड ऑल. ठीक आहे, हा आला. आता याच्यावरती मी इथे एक फायनल आउटपुट काढतोय, इक्वल्स टू इफ टॅब दिस अमाऊंट इज लेस दॅन 400, कॉमा, डबल इन्व्हर्टेड येस, इन्व्हर्टेड कम्प्लिटेड, कॉमा, डबल इन्व्हर्टेड नो. हे जस्ट मी रेफरन्ससाठी काढतोय अँड एंटर. ओके. आता सिनेरिओ काय आहे की हा जो नो आलाय माझा, हा याच्यावरती डिपेंडेंट आहे, आणि हा जो 140 आहे हा ह्याच्यावरती डिपेंडेंट आहे, राईट? बट कधी कधी जेव्हा लार्ज नंबरचा डेटा असतो, आपल्याला हे माहिती नसतं की ही अमाऊंट कुठून आली आहे. समजलं? फॉर्म्युला आपल्याकडे आउटपुट असतात, बट आपल्याला हे नसतं माहित की हे आउटपुट कसं आलं, राईट? मग त्या कंडिशनमध्ये आपल्याकडे एक ऑप्शन असा असतो की त्या आन्सरवरती क्लिक करून चेक करायचं इथे वरती, की लाईक ओके, C13 प्लस C14 C15, ओके ओके, हे सेल्स घेतलेत, त्यानंतर हा आउटपुट आला, राईट? अदरवाईज तुमच्याकडे अजून एक ऑप्शन काय असतो, ज्याला आपण फॉर्म्युला ऑडिटिंग बोलतो. तुम्हाला जायचं आहे फॉर्म्युला टॅबमध्ये. इथे बघा डेट डेट ट्रेस प्रेसिडेंट दिसत आहे. याच्यावरती तुम्ही क्लिक केला तर तो तुम्हाला दाखवेल डायरेक्टली की ही अमाऊंट कशी आली आहे. ओके. देन त्यानंतर तुम्ही इथे क्लिक केला, फॉर्म्युला टॅबमध्ये गेलात, ट्रेस प्रेसिडेंट केला की तो सांगेल तुम्हाला ही अमाऊंट इथून आली आहे. म्हणजे जे कनेक्शन्स आहेत ना, ते कनेक्शन तो तुम्हाला सांगेल. समजलं? ज्याला आपण फॉर्म्युला ऑडिटिंग बोलतो. ओके. अँड इफ जर हे आता रिमूव्ह करायचे असतील तर इथे जाऊन रिमूव्ह ॲरो करून तुम्ही करू शकता. क्लिअर? देन डेट अँड टाइम, हे तर थोडं बेसिक टाईपच आहे, ज्याच्यामध्ये लाईक फर्स्ट तर आहे आपला डेट, जो आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपण इथे फॉर्म्युला टाकतो, इक्वल्स टू टुडे, टॅब, एंटर. हा आजची डेट येणार. देन तुम्हाला समजा आजची डेट त्यासोबत आजचा टाइम म्हणजे करंट टाइम फाइंड आउट करायचा आहे, तर इक्वल्स टू नाव, टॅब आणि एंटर. ओके. त्यानंतर समजा तुम्हाला आता इथे हा डेट दिलाय, बरोबर? ह्या डेट मधलं तुम्हाला हे फाइंड आउट करायचं की डे कोणता आहे, मंथ कोणता आहे आणि इयर कोणता आहे. मग तुम्ही इथे फॉर्म्युला टाकू शकता, इक्वल्स टू डे काढायच्या वेळी डेचा फॉर्म्युला टाकणार आणि हा सिलेक्ट करून एंटर करणार. मंथच्या वेळी इक्वल्स टू मंथ टाकणार आणि हा सिलेक्ट करून एंटर करणार. आणि इयरच्या वेळेला इक्वल्स टू इयर, इयर सिलेक्ट करून हा डेट टाकून एंटर करणार. ठीक आहे. आता हे कसं झालं, आपण स्पेसिफिकली फाइंड म्हणजे होल डेट मधून स्पेसिफिक त्याला डिफरन्स करून बघितलं, राईट? आता इफ जर डिफरन्स मध्ये आहे त्याला कसं कंबाईन करायचं, सो त्यासाठी आपल्याला डेट फॉर्म्युला आपल्याकडे, इक्वल्स टू डेट, इयर, कॉमा, मंथ, कॉमा, डे, एंटर. ओके. त्यानंतर आपल्याकडे इफ ही डेट आहे आणि त्या डेटमध्ये मला, आता ही डेट आहे माझ्याकडे आणि त्या डेटमध्ये मला काय करायचंय, 5 डेज ऍड करून पाहिजेत. मग फॉर्म्युला काय येणार, इथे इक्वल्स टू डेट प्लस 5 आणि एंटर. ओके. अँड इफ मायनस करायचं आहे तर इक्वल्स टू डेट -5. ओके. क्लिअर? त्यानंतर इफ मला 10 महिने ऍड करायचे आहेत त्याच्यामध्ये, इथे जसं केलेलं आहे मी, 10 महिने ऍड करायचे आहेत, तर माझ्याकडे मला काय करावं लागेल ना, हाँ वहां पे बैठो, चेयर लेके, हे असं साईडला टाकून घ्यावं लागेल तुम्हाला. सीट, इधर बैठो. हे तुम्हाला असं टाकून घ्यावं लागेल पहिले की प्लस साठी इथे विदाउट मायनस आणि मायनस साठी -10. ओके. देन फिर हम लोग, एक मिनिट, अरे काय नाव आहे तुझं, तो पीसी बंद कर आणि तिथे शिफ्ट कर, तो आवाज करतो तुझ्यावर, दोन्ही बटन बंद कर त्याचे, डायरेक्ट बंद कर, तू इथेच बस. लॉग आउट करतो ना, चला जायगा, काय बोलले? नाही समजलं काय बोलले. 10 मंथ वाला, अच्छा हा तो सांगितलंच नाही अजून. आता इथे बघा, इफ तुम लोग को, इफ तुम्हाला ह्या डेट मध्ये 12 सप्टेंबर 2005 मध्ये 10 महिने ऍड करून पाहिजे, तर तुम्हाला इथे काय करायचं आहे,
फक्त 10 प्रेस करायचं तिथे, ठीक आहे. अँड इफ तुम्हाला जर मायनस करायचं तर -10 साईडला लिहून घ्यायचं आहे. फॉर्म्युला काय टाकायचा, इक्वल्स टू ई डेट फर्स्ट डेट कॉमा ऍट डेट, एंटर. आता हे असं येतंय, ह्याला आपण होम मध्ये जाऊन डेट्स मध्ये कन्वर्ट करून घेणार. ओके. आता जर याच्यामध्ये मायनस करायचं असेल तर इक्वल्स टू ई डेट डेट कॉमा -10. अगेन होम मध्ये जाऊन, सॉरी पर्सेंटेज झाला ते, डेट्स मध्ये कन्वर्ट करून घेणार. क्लिअर. आता हे झालं 10 महिन्याचं. आता जर मला 10 वर्ष करायचं आहे तर त्या कंडिशन मध्ये ना तुम्हाला काय करावं लागेल, की तिथे मंथली मेन्शन करावं लागेल की 10 महिन्यामध्ये किती मंथ येतात. जसं इथे मी ऍड केलेलं आहे 120 मंथ येतात, राईट. मग इधर तो प्लस असेल तर प्लस करायचा, मायनस असेल तर मायनस. जर 5 महिने असतील तर 60. ओके. असा मंथ्स तुम्हाला मेन्शन करायचे. मग फॉर्म्युला सेम असेल, ई डेट डेट सिलेक्ट करायची कॉमा 120, एंटर. ओके. आणि याला कन्वर्ट करायचं इथे जाऊन. ओके. अँड देन जर मायनस मध्ये जरी असेल, इक्वल्स टू डेट कॉमा अँड अगेन होम मध्ये जाऊन डेट मध्ये कन्वर्ट करायचं. क्लिअर. आता बघू त्या ऍडव्हान्स फिल्टरिंग. ऍडव्हान्स फिल्टरिंग काय असतं बेसिकली. आता इथे माझा कॅश पेमेंट वगैरे दिलेलं आहे. फिल्टरिंग आपण बघितलं होतं आय थिंक. आता याच्यामध्ये ऍडव्हान्स फिल्टरिंग आपण बघणार आहे. आता समजा मला सांगितलंय की फक्त व्हिसा ज्यांचं आहेत ना त्यांना साईडला काढायचे. ओके. तर आपण कसं करणार याच्यामध्ये, होम मध्ये जाणार फर्स्ट ऑफ ऑल. तर डेटा टॅब, सॉरी होम नाही, डेटा टॅब, ऍडव्हान्स वर क्लिक करायचं. ऍडव्हान्स वरती क्लिक केल्यानंतर याला फिल्टर लिस्ट इन द प्लेस आहे ना, त्याला कॉपी टू अनदर प्लेस. त्याच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग झालं. होईल. इथे काय करायचं, कॉपी टू अनदर लोकेशन करायचा. लिस्ट रेंज आहे फर्स्ट, त्याच्यामध्ये आपला पूर्ण डेटा येणार. ठीक आहे. त्यानंतर क्रायटेरिया रेंज आहे, त्याच्यामध्ये आपलं हे क्रायटेरिया येणार दोन्ही. देन त्यानंतर कॉपी टू जिथे आन्सर आउटपुट हवा आहे, आणि ओके. ओके. आला विजाचा चेंज होऊन. बट याच्यामध्ये एक डिसएडव्हान्टेज असं आहे की इथे तुम्ही समजा कॅश केलं तर तो कॅश होऊन नाही येणार हा. जे आपण फिल्टरमध्ये पण करू शकतो. समजलं. जसा फिल्टरमध्ये आपण काय करतो, जर फिल्टर करायचं असेल तर त्याला सिलेक्ट करतो सिम्पली होम मध्ये जाऊन, इथून एखादा कोणताही फिल्टर अप्लाय करतो आणि याला इथून अनसिलेक्ट ऑल करून विजा करून ओके करतो, राईट. हा विजाचा येणार. मग त्याच्या जागी जर आपण नेक्स्ट टाइम चेक कॅश बघायचं तर कॅश करून ओके केलं तर कॅशचा पण येऊ शकतो. बट इथे तसं नाही. ओके. याच्यामध्ये काही लिमिटेडच ऑप्शन्स आहेत. त्यानंतर असतं ऍडव्हान्स कंडिशनल फॉर्मॅट आहे. ऍडव्हान्स कंडिशनल फॉर्मॅट्स मध्ये काय होतं बेसिकली, आता जसं इथे मी विजा सिलेक्ट केलाय. ओके. मग विजाचेच तिकडे मला नेम्स हायलाइट झाले पाहिजेत. ओके. इफ मी कॅश करतोय तर फक्त कॅशचाच डेटा मला हायलाइट झाला पाहिजे. हे पण तुम्ही फॉर्मॅटिंग मधून करू शकता, फिल्टरिंग मधून. ओके. बट हा पण मेथड लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं तुम्हाला अशा कंडिशन मध्ये, फर्स्ट तर हा डेटा क्लीन पाहिजे. एक मिनिट. ह्या डेटाला मी ॲज अ रेफरन्स घेतोय इथे. ह्याच्यावरती का नाही करते, बिकॉज ऑलरेडी अप्लाइड आहे. आता याच्यामध्ये ह्या सेलवरती आपल्याला अप्लाय करायचा आहे, तो सेल सिलेक्ट करायचा. होम मध्ये जायचं, कंडिशनल फॉर्मॅटिंग. कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये न्यू रूल्स मध्ये जायचं. न्यू रूल्स मध्ये गेल्यानंतर इथे बघा, यूज अ फॉर्म्युला टू डिटरमाइन विच सेल टू बी फॉर्मॅट. इथे खाली फॉर्म्युला टाकायचा. कुठून,
इथून अप्लाय करायचं आहे. ओके. आता याच्यामध्ये जे डॉलरचं सिम्बॉल आलंय ना, ते डॉलरचं सिम्बॉल काढायचं आहे तुम्हाला. जस्ट नॉर्मल टेक्स्ट असला पाहिजे. म्हणजे तो काय होतोय, लॉक होतोय ना, तर लॉक नसला पाहिजे तिथे. इफ सेल F19 कॉमा आलाय ना इथे, इक्वल्स टू दिस, जे माझं आउटपुट आहे. ठीक आहे इथे. इक्वल्स टू हे असेल तर मग फॉर्मॅटमध्ये जायचं, इथून फिल्डमधून एखादा कोणता तरी कलर घ्यायचा आणि ओके अँड ओके. आता इथे विजा आहे तर विजा हायलाइट झालाय. जर मी इथे कॅश करतोय आणि एंटर करतोय तर इथे कॅश हायलाइट होईल. क्लिअर? समजलं ऍडव्हान्स कंडिशनल फॉर्मॅटिंग? ऑटोमेशन मध्ये काय आहे बेसिकली, की थोडंसं इंटरेस्टिंग आहे, जे आपलं मिस झालं होतं. बघा, आता इथे मंथ वाईज सेल्स दिलेले आहेत मला. मंथ जॅन फेब मार्च आहे, देन सेल्स आहेत, सेल्स आहे, ग्रॉस प्रॉफिट आहे आणि नेट प्रॉफिट आहे, राईट? आता जे त्याच्यामध्ये लास्ट पॉइंट होता एक्सेलच्या याच्यामध्ये, की लाईक टेबलला ऑटोमेट कसं करायचं, मीन्स जर माझ्या डेटामध्ये नंतर चेंजेस झाले तर तिकडे रिफ्लेक्ट झालं पाहिजे. ते एक मेन पॉइंट आपला मिस झाला होता. तो समजा असा डेटा आहे आपला, ठीक आहे, एक्झाम्पल. ह्या डेटावरती इफ मी इन्सर्ट मध्ये जाऊन इथून एखादा ग्राफ अप्लाय करतोय, ठीक आहे, नाही, हा वाला ग्राफ मी अप्लाय करतोय, राईट? माझा ग्राफ पण प्रॉपरली क्रिएट झाला आणि माझा डेटा पण आहे. आता ह्याच डेटाला, ह्याच ग्राफला जर मला पॉवर पॉइंट मध्ये रिप्रेझेंट करायचं आहे रिपोर्ट देताना, तर ते कसं करणार आपण? पॉवर पॉइंट ऑन करणार फर्स्ट ऑफ ऑल. तर हा पॉवर पॉइंट आला. पॉवर पॉइंट मध्ये पण ना पेस्ट करायचे मेथड्स असतात. फर्स्ट तर समजा हा डेटा मी सिलेक्ट केला, हा ग्राफ मी सिलेक्ट केला आणि इथून कॉपी केला, ठीक आहे. कॉपी करून मी इथे गेलो, पेस्ट मध्ये गेलो आणि पेस्ट स्पेशल मध्ये जायचं, ठीक आहे. पेस्ट स्पेशल मध्ये पेस्ट लिंक ऑप्शन आहे बघा इथे. हा, पेस्ट लिंक मायक्रोसॉफ्ट एक्सेल चार्ट ऑब्ज आहे, ठीक आहे. कारण हा त्याच्यासोबत लिंक होईल. हे कधी यूज होणार तुम्हाला, तुम्ही जेव्हा रिपोर्ट्स वगैरे देता ना, समजा गुगल शीट तुम्ही क्रिएट केलाय आणि त्याचा डेटा गुगल शीट मध्ये क्रिएट होतोय आणि तो तुम्ही पॉवर पॉइंट मध्ये घेतलाय, जसं आपण प्रोजेक्ट वगैरे बनवतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कामाला येईल. म्हणजे लाईव्ह डेटावरती हा काम करेल. ओके. सी, आता हा ग्राफ मी इथे घेतलाय. आता याच्यामध्ये बघा, ग्राफ मध्ये कसं आहे, हा जो ग्रीन एरो आहे हा 180च्या सोबतच्या लेवलला आहे. सेकंड वाला जो ग्रीन एरो आहे तो 160 पर्यंत आहे आणि थर्ड वाला जो आहे तो 60 पर्यंत आहे, राईट? आता मी माझ्या एक्सेलच्या वर्कबुक मध्ये जातोय. इथून हा जो 60 आहे ह्याला मी, सॉरी सॉरी, 90 करतोय, ठीक आहे. काय झालं माझं, ठीक आहे 90 नको, त्याला 960 करतो म्हणजे जास्त चेंज होईल. पूर्ण ग्राफ चेंज झाला माझा. आता जर मी पॉवर पॉइंट मध्ये गेलो, सी इथे पण रिफ्लेक्ट झालं. समजलं? हे अशा टाईप मध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे एक्सेल मध्ये जर डेटा चेंज होतो, जसं लाईव्ह डेटा वगैरे आपण घेतो ना, तुम्ही सिक्वल मध्ये वगैरे शिकला असेल लाईव्ह डेटा सर्व्हर ऍक्सेस वरून, मग त्या कंडिशन मध्ये इकडे ग्राफ मध्ये ऑटोमॅटिक चेंजेस होत राहतात. ओके. आणि जर तुम्हाला एक्सेलचा डेटा घ्यायचा आहे, जसं आता हा वाला डेटा मी घेतला, हा वाला, हा डेटा जर तुम्हाला पॉवर पॉइंट मध्ये हा पण जर शो करायचा आहे, तर ह्याला पण इथून कॉपी करायचा. जर एक्झॅक्ट तसाच्या तसा डेटा इथे तुम्हाला दाखवायचा असेल तर पेस्ट मध्ये जाऊन इथे ऑप्शन आहे तुम्हाला, कीप सोर्स फॉर्मॅटिंग पेस्ट, ज्याच्यामध्ये काय होईल, तुमचा डेटा जसा होता तशाचा तसा इथे पेस्ट होईल, ठीक आहे. आणि जर तुम्ही ह्याला अगेन पेस्ट मध्ये जाऊन पेस्ट लिंक आणि एक्सेल वर्कबुक करून ओके करताय, तर काय होईल, तिकडे जर डेटामध्ये चेंजेस होत आहेत तर ते पण इथे रिफ्लेक्ट होणार तुम्हाला. 960 आहे तिथे. एक्सेल वालाच ऑप्शन घ्यायचा. हा, हे बघा, झालं इथे रिफ्लेक्ट झाला. ह्या शीटमध्ये पण याच्यात रिफ्लेक्ट नाही झाला. हे कधी होणार, हे कधीच असतं ना, जेव्हा तुमच्याकडे स्टॉक डेटा आहे आणि तो फक्त तुम्हाला दाखवायचा आहे. की समजा कधी कधी आपण रिसर्च वगैरे करतो ना, तर जे डेटा कलेक्ट झालेलं असतं ते जेव्हा फक्त दाखवायचं असतं, तेव्हा तुम्ही फर्स्ट ऑप्शन हा वाला सिलेक्ट करू शकता जो आता सिलेक्टेड आहे. आणि जर तुम्हाला लाईव्ह डेटा दाखवायचा असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता तुम्ही. क्लिअर दर्श? आता त्याच्यामध्ये ही शीट तुम्ही मला पाठवली, आपने फोटो, हा प्रोटेक्शन राहिलंय ना, टेक्स्ट अँड स्टॅटिस्टिकल. ते आपण लास्ट टाइम घेतला होता. व्हॉट इफ एल्स, व्हॉट इफ
एल्स इफ फंक्शन घेतले तेव्हा काउंट इफ एस ते आहेत ते स्टॅटिस्टिक अँड टेक्स्ट फंक्शन्स. ज्याच्यामध्ये टेक्स्ट घेतला होता, मल्टिपल टेक्स्ट सिलेक्ट केलं होतं. हा इफ्स वाला त्याचं आहे माझ्याकडे, मी पाठवतो तुला access. प्रोटेक्शन राहिलंय ना, ऑटोमेशन हे झालं. प्रोटेक्शन पण मी याच्यामध्ये ऍड केलं. ओके ठीक. हा आता ही जी शीट आहे ना, प्रोटेक्शन वाला आपण बघू त्या. ही जी शीट आहे, प्रोटेक्शन म्हणजे काय, तर मी जर एखादा डेटा क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये एक्सेलमध्ये कसं असतं की कोणीही येऊन ओपन करून चेंजेस करू शकतो त्याच्यामध्ये. मग ती छेडखानी नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण काय करतो, डेटा सिलेक्ट करून इथून आपण प्रोटेक्ट करू शकतो. रिव्ह्यू हा प्रोटेक्ट शीट इथं ऑप्शन आहे आपल्याकडे. प्रोटेक्ट शीट वरती तुम्ही क्लिक केलं की इथे तुम्हाला पासवर्ड द्यायचा असतो त्याला. इफ मी पासवर्ड दिला आणि इथे तुम्ही सिलेक्ट पण करू शकता की हे गोष्टी सोडून तो दुसरा काही करू शकतो का याच्यामध्ये वगैरे, म्हणजे सॉर्ट वगैरे करणं वगैरे अवेलेबल. बट मोस्ट ऑफली आपण ते नाही ऑप्शन्स देत, कारण की इफ जर त्यांनी काही चेंजेस केले डेटामध्ये तर पूर्ण डेटामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आपण जेवढं आहे जसं आहे सिलेक्टेड सेल विल बी लॉक आणि ओके करून टाकतो. आणि अगेन रिएटर पासवर्ड विचारतो 1 2 3 ओके. आता जर मी इथे क्लिक केलं ना आणि चेंज करायला गेलो तर तो मला एरर देईल. दिस सेल अँड चार्ट हॅज बीन ट्राइंग टू चेंज टू प्रोटेक्ट. ओके, कुठलं पण ह्या एवढ्या सेलमध्ये कुठेही मी ट्राय करायचं गेलो चेंज करायचा तरी तो मला सेम एरर देईल. ह्याला परत अनप्रोटेक्ट कसं करायचं, सिलेक्ट करायचं, रिव्ह्यू, अनप्रोटेक्ट आणि इथे पासवर्ड टाकायचा एकदा. जसं पासवर्ड टाकून ओके केलं की मग त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. ओके, हे सेम तसंच आहे जसं आपण टॅलीमध्ये बघितलेलं कंपनीला पासवर्ड आणि क्रिएशन लावणं. आणि याच्यामध्ये ते पण आहे की एकदा जर तुम्ही पासवर्ड लावलात तर मग नंतर इथे फॉरगेट पासवर्ड वगैरे ऑप्शन नाहीये. विसरलात तर संपला डेटा लॉक. आणि सेकंड थिंग की जोपर्यंत जर तुम्हाला अनप्रोटेक्ट पण करायचं आहे तर त्याला परत तुम्हाला पासवर्ड टाकावाच लागेल, त्याच्याशिवाय तो अनप्रोटेक्ट नाही होणार. ओके, काय म्हणा म्हणजे पूर्ण सिलेक्ट पूर्ण सिलेक्ट याला पूर्ण, हा मग तेच तर शीट लिहिलंय ना. हा मी टेबल सिलेक्ट केलंय बट शीट मीन्स पूर्ण शीट. त्याच्यामध्ये पण क्रिएटिंग आता हे जे आहेत ना तुमचा पॉवर पिवट आणि पॉवर क्वेरी हे तुमच्या याच्यामध्ये होतील आणि हे पूर्ण कोर्सेस आहेत ना. जो मायक्रोसॉफ्ट व्हीबी आहे ना, जसं तुमचा पॉवर बीआय टॅब्ल्यू आहे ना, तसा हा पूर्ण कोर्स आहे आणि हा पण पूर्ण कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुमचा पॉवर क्वेरी आणि पॉवर मॅप हे क्लिअर होईल. आणि क्रिएटिंग डॅशबोर्ड विथ स्लायसर ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, तुम्हाला दाखवतो बघा. ना क्लिअर करून ते आपण फक्त पाय चार्ट आणि तेवढंच बघितलं. त्याच्यात पण डॅशबोर्ड करतात एक्सेल मध्येच ना. बट तुम्हाला ऑलरेडी जर पॉवर बीएस हे करतायत तर मग त्याच्यामध्ये एक्सेल मध्ये काही युजेबल नाही आहे तेवढं. आता आपला जो पोर्शन आहे ना त्याच्यामध्ये तर तोच आहे. बट इफ जर तुम्हाला तो एमआयएस रिपोर्ट वाला पण त्याच्यामध्ये जर हवा असेल तर मग तुम्हाला थोडं बघावं लागेल. त्यानंतर हवं तर मी तुम्हाला सांगेन. सांगा ना. कारण आम्हाला तरी हेच आहे की एक्सेल मध्ये तुम्हाला फक्त तोच शिकवायचा आहे. पॉवर बीआय मध्ये मग पुढचं डॅशबोर्ड जो मेन डॅशबोर्ड असतात आपले ते आहे. तो तोच आहे डॅशबोर्ड ज्याच्यामध्ये आपण स्लायसर पण ऍड केला होता. पॉइंट ऍड केले होते. हा तो एमआयएस वाला वेगळा बनतो. ठीक आहे, तो मी तुम्हाला सांगेन बघ. बाकी आहे काय ते पिढी पण तो तर आता तुम्हाला काय सांगू.